नमस्कार, मी अश्विनी माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात, खुश आहात, निरोगी आहात, स्वतःची काळजी घेत आहात। मी पण खूप खुश आहे, मस्त आहे। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत जवस खाण्याचे असंख्य फायदे आणि जवसाची चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी पण आपण पाहणार आहोत। तर जवस म्हणजेच अळशी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्लॅक्ससीड म्हणतो, ते आपल्या उत्तम आरोग्यासाठी एक वरदानच आहेत। जवस हे पचन संस्थेतील अनेक विकारांवर फारच गुणकारी आहेत। जवस खाल्ल्याने कॉन्स्टिपेशन, जुलाब तसेच मूळव्याधी याच्यावर ते खूप परिणाम करतात आणि जवस आपल्या मेटाबॉलिझमचा रेट पण चांगला वाढवतात आणि आपण जे खाल्लेलं आहे त्याचे न्यूट्रियंट्स ॲब्सॉर्ब करण्यासाठी जवस आपल्याला खूप फायदेशीर आहेत। जवस खाल्ल्याने आपल्या शरीरातील विषारी टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते। तसेच आपण जर नेहमी जवस खात असू तर आपले पोट नेहमी भरल्यासारखे वाटते, त्यामुळे चुकीचे पदार्थ आपल्या शरीरात जात नाहीत आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते। तसेच त्यातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम आणि कॉपर हे मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवण्यासाठी मदत करतात। आपला मेंदू तल्लख होतो आणि मेंदूची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास पण मदत होते। नैराश्य आणि डिप्रेशनवर सुद्धा जवस फारच गुणकारी आहेत। डोकेदुखीसारखे त्रास पण आपल्याला जाणवत नाहीत। श्वसन संस्थेच्या अनेक विकारांवर जवस हे फारच प्रभावशाली आहेत। दमा, अस्थमा यासारखे विकार त्यामुळे होत नाहीत। म्हणूनच लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांनी जवस हे खाल्लेच पाहिजेत। तसेच सांध्यांच्या दुखण्यावर पण जवस हे एक रामबाण उपाय आहेत। जवस जर नियमित सेवन करत असू आपण तर आपले हाडे व स्नायू बळकट होतात। तसेच हृदयविकार व डायबिटीस यावर पण जवस फारच गुणकारी आहेत। जवस नियमित घेतल्याने आपले हार्मोन्स नियंत्रणात राहतात। तसेच स्त्रियांच्या अनेक समस्यांवर जवस हे खूपच रामबाण उपाय आहेत। तसेच आपल्या बऱ्याच केसांच्या आणि त्वचेच्या समस्यांसाठी पण जवस एक वरदानच आहेत। तर हे जवस आपण भाजून चावून खाऊ शकतो किंवा बारीक पावडर करून ती कोमट पाण्याबरोबर घेऊ शकतो। पण आपल्याकडून ते सहसा करणं होत नाही, कारण जे आपल्या जिभेला चांगलं लागतं ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं आणि जे आपल्या जिभेला चांगलं लागत नाही ते आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं, म्हणून आपण ते खाणं टाळतो। तर त्याच्यासाठी आपण त्याची चटणी बनवून खाऊ शकतो। तर मी त्याची चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी सांगणार आहे, पण त्याआधी जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा। चला तर बघू मग चटणी कशी बनवायची ते। हे मी काही जवस घेतलेले आहेत। तर जवस हा रब्बी हंगामात येणारा एक तेलबियांचा प्रकार आहे, पण जवसापासून तेल काढण्यापेक्षा त्याचा औद्योगिक विकासासाठीच खूप उपयोग केला जातो। जवसात असणाऱ्या ओमेगा 3 या घटकामुळे आजकाल जवसाला खूप मागणी आहे। जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना मच्छीमधून वगैरे ओमेगा 3 हा घटक मिळू शकतो, पण जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना ओमेगा 3 घटक मिळण्याचा जवस हा एकमेव घटक आहे। त्याच्यामुळे जवस खाणे हे खूप फायद्याचे आहे आणि नियमित जवसाचे सेवन केलेच पाहिजे। हे जवस मी निवडून पाकडून स्वच्छ करून घेतलेले आहेत। आपल्याला चटणी बनवण्यासाठी लागणार आहे जवस, मिरच्या आणि मीठ। आपण आपल्या आवश्यकतेनुसार त्या कमी जास्त करू शकतो। आपल्याला किती चटणी करायची आहे त्यानुसार आपण जवस कमी जास्त करू शकतो व मिरच्या आपण चटणी किती तिखट करायची आहे त्याच्यानुसार कमी जास्त करू शकतो। करून आपल्याला त्याच्यावरती तवा गरम व्हायला ठेवायचा आहे आणि त्यात जवस भाजून घ्यायचे आहेत। जवस भाजल्यानंतर त्याच्या कलरमध्ये फरक पडतो व आपल्याला समजतं की ते भाजलेले आहेत।
कमी गॅसवर जवस चांगले भाजून घ्यायचे. आता हे जवस चांगले भाजलेले आहेत, ते आपण काढून घेऊयात. थंड झाल्यावर मी ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारे मी ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर ही झालेली आहे आपली चटणी तयार. ही चटणी आपण चपातीसोबत लहान मुलांना रोल बनवून पण देऊ शकतो, तसेच टिफिनला पण देऊ शकतो. तर चटणीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. धन्यवाद.